तर मला मला सांगा तुम्ही इथं काय म्हणून काम बघता? इथं ह्या मावळ्यांची सेवा म्हणून करत असतो इथं. तुमची नेमणूक केली का? हो. आमदार बाबासाहेब कुपेकरांचे लहान बंधू भैयासाहेब कुपेकर त्यांनी माझं काम बघून त्यांनी मला हे माझ्या सगळं ताब्यात दिलेलं आहे. आणि हे तुम्हाला याचं मानधन सरकार देतं की ते स्वतः देतात? ते स्वतः 200 रुपये रोज देतात. भैयासाहेब बाळासाहेब कुपेकर. नाही, त्यांचा मुलगा ना तुम्ही बोलला त्यांनी जबाबदारी दिली. नाही, आमदार बाबासाहेब कुपेकरांचे लहान बंधू. अच्छा. हा. त्यांनी तुम्हाला हे सांगितलंय सांभाळायला. आणि मी स्वतःहून एक आत्म्यानं हे मावळ्यांची सेवा करत असतो. ह्या 7 ढाली आहेत, 7 तलवारी आहेत. एक तलवार 55 किलोची आहे. आणि ही ओरिजिनल, ज्या वेळेला मावळ्यांच्या हातातली ढाल ही ओरिजिनल ढाल आहे. आणि हा बलोल युद्धभूमी हीच, युद्ध झालेली जागा हीच. आणि ह्या ठिकाणी बलोल खानाच्या जवळजवळ 17,000 सैन्यांची जी कत्तल केली त्यांचं रक्त ह्या ओढ्यानं वाहिलेलं आहे. म्हणून त्याला रक्ताचा ओढा इतिहासामध्ये नाव आहे. अच्छा. मे महिन्याकडे जर पाणी आलं त्याच्यात तर ते पाणी लाल रक्तासारखं दिसतं. अच्छा. अजूनही हो, अजूनही दिसतं. आणि समोर टेरणी बुरुज आहे. त्या टेरणी बुरुजावर दगडात उमटलेले घोड्यांच्या टापांचे तसे तुम्हाला बघायला मिळतील. टेहळणी बुरुज म्हणजे काय, किल्ला वगैरे आहे का तिथं? बुरुज म्हणजे उंचच्या उंच दिसतो की दाखवतो तुम्हाला. आपण मग बाहेर जाऊया. आणि मी तर थोडं नतमस्तक होतो पहिल्यांदा हा, आणि मग आपण पुढे बोलूया. आपण आता काय बोलणार होतो? ज्या वेळेला 24 फेब्रुवारी 1674 महाशिवरात्रीला ह्या 7 वीरांचं जे बलिदान झालं ती जागा ही, युद्धभूमी ही, ह्याच ठिकाणी त्यांचं बलिदान झालं. आणि ज्या वेळेला ह्या 7 वीरांचं जे बलिदान झालं त्यावेळेला प्रत्यक्षात ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जी समाधी बांधलेली ती समाधी जीर्ण झाल्यामुळं इथली शासनानं काढून शिव मंदिरच्या बाजूला लोकांना अवशेष बघण्यासाठी म्हणून तिथं ठेवलेत. आणि समाधीचे अवशेष जतन केलेले आहेत. जतन केले. कुठे आहेत ते अवशेष? शिव मंदिरच्या बाजूला.